अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांचा पराभव करून भाजपचे प्रवीण तायडे हे विजयी झालेले आहे। त्यांनी आपल्या राजकारणी सुरुवात जी आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषदपासून सुरू केली। त्यांनी आज त्यांचा आमदारकीचा पहिला दिवस आहे। आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत, त्यांच्या पत्नीसुद्धा आहेत। दादा काय सांगाल, आज तुमचा आमदारकीचा पहिला दिवस आहे, कशा प्रकारे तुमचा दिवस सुरू झाला? काही नाही, नेहमीप्रमाणे सुरू झाला। कारण ग्रामपंचायतीच्या कामाच्या संदर्भात आपण दैनंदिनी आपली होतच असते। त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या संदर्भात म्हणजे जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावोगावचे लोक येऊन आपल्याला म्हणजे कामं सांगतात किंवा मागणी करतात वगैरे, भेटीला येतात, समस्या सांगतात। त्याचप्रमाणे आजसुद्धा फक्त आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, शुभेच्छा देण्यासाठी रीग लागलेली आहे आणि त्याच्यामुळं नेहमीप्रमाणे जसं आहे दैनंदिनी तसं आहे। पण तुम्ही आज आमदार झालेले आहे, एका मोठ्या नेत्याला हरून तुम्ही आमदार झाले, कशा भावना आहेत तुमच्यात? नाही, अतिशय चांगल्या भावना आहे। आमदार होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला, शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली, माझ्यावर जो विश्वास टाकला वरिष्ठांनी, त्या वरिष्ठांच्या विश्वासाचं सोनं आज जे झालं ते सगळं जनता जनार्दनांमुळे झालं। त्याच्यामुळं आज जरा बरं वाटतं। तुमच्या राजकारणाची नेमकी सुरुवात कशी झाली, कशा प्रकारे तुम्ही राजकारणात झाले ते? मी ग्रामपंचायतीपासून राजकारणात आलो 1994 साली। मी शाखाध्यक्ष झालो एका पक्षाचा आणि त्यानंतर मी मनसेत काम केलं आहे, मनसेचा जिल्हाध्यक्ष झालो आहे आणि विविध आंदोलनाच्या माध्यमातून मी ओळख निर्माण केली, जनतेसाठी झटत गेलो। त्याच्यासाठी माझी एकदा नोकरी पण गेली पंजाबराव मेडिकल कॉलेजमधली, त्यांना तिथे न्याय देण्याच्या प्रयत्नात। त्याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टीत आलो, सरपंच झालो, सरपंच होऊन मी जिल्हा परिषद सदस्य झालो। मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आहे। जी जागा इथं कधीच म्हणजे भारतीय जनता पार्टी जिंकू शकली नव्हती आतापर्यंतची आले, ती जिल्हा परिषद मी जिंकून आणली किंवा आम्ही सर्वांनी मिळून जिंकून आलो। आणि त्याच्यानंतर संघटनात्मक कामाच्या माध्यमातून मी जिल्हा सरचिटणीस झालो, संघटन सरचिटणीस। त्यानंतर मला विधानसभा प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आणि नंतर मग विधानसभा प्रमुखाचे मी पक्ष बांधणी केली आणि मला एवढं माहीत होतं की हा अचलपूर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे, फक्त याला व्यवस्थित चालना देऊन आपण हे केलं पाहिजे। माझ्यावर वरिष्ठांनी विश्वास टाकला आणि मी जिंकून आलो। असं बोलत की तुमचं मत जे आहे ते तुम्हालाही मिळालं नाही, तुमचं मतही या मतदारसंघातून, तरी तुम्ही निवडून आलात। हो, हे खरं आहे। आमचा 2009पर्यंतचा जे भाग हा अचलपूर मतदारसंघातच होता, स्वर्गीय विनायकराव दादा कोरडे आमदार असताना। परंतु जे परिसीमन झालं विधानसभेचं, त्यात बच्चू कडू ज्या सध्याचे प्रतिस्पर्धी होते माझे, ते त्यांचं गाव नव्हतं, ते तिवसा मतदारसंघात होतं। परंतु त्यांनी ते इकडे घेऊन म्हणजे त्यावेळेच्या सरकारने ते इकडे घेऊन आमचा भाग हा दर्यापूर मतदारसंघात टाकला। परंतु जिल्हा परिषद सर्कलमधले माझे जिथून मी निवडून आलो त्यातून 5 गावं हे अचलपूर विधानसभेत येतात आणि माझं गाव येत नाही, माझं मतही मला नाही आणि माझ्या घरच्यांचं मला मत नाही, माझ्या गावचं मला मत नाही। परंतु माझ्या गावचे जे सगळे लोक हे माझ्यासाठी प्रचाराला सकाळीच निघायचे आणि संध्याकाळी उशिरा रात्री परत यायचे। आपल्यासोबत वहिनी आहे। वहिनी, तुम्ही आज आमदाराच्या पत्नी झाला आहात, पहिला दिवस आहे तुमच्या आमदाराच्या पत्नी म्हणून, कसा दिवस सुरू झाला? आजचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला, फक्त आज लोकांची गर्दी खूप वाढलेली आहे, कारण सगळ्यांचा शुभेच्छांसाठी वर्षा होऊन झाला आहे। आमचे जे सगळे नातेवाईक आहे, त्यांच्या बहिणी, जावाई, सगळे लोक इथे आलेले होते आणि गावकरी मंडळींनी वगैरे खूप साथ दिलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या योजनेतूनच साहेबांना खूप सहायता झाली आहे। तुम्ही आधीपासून राजकारणात पाहत आहात, पण आज नेमकं आमदाराच्या पत्नी म्हणून काय भूमिका, म्हणजे काय तुमचं हे एक्सपिरियन्स आहे? मला खूप आनंद झाला आहे। तर हे होते प्रवीण तायडे आणि वहिनी। त्यांनी खरं तर सकाळपासून आपल्या जशी सुरुवात नेहमीप्रमाणे होती तशी सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी जो विजय झाला तो आपल्या जनसामान्यातून विजय झाला, अशी जी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। अमर गटारे, साम TV, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।